अशाप्रमाणे विष्णूंनी पृथ्वीला पुनर्मुक्त केले व हिरण्याक्षाचा वध केला. आता आपण सगळे नरसिंह अवताराकडे वळूया. नरसिंह अवतार म्हणजेच सिंहाचे तोंड व नख सिंहाचे आणि देह मानवाचं. हिरण्याक्षाचा वध झालेले जेव्हा हिरण्यकश्यपूला कळते, त्याच्या भावाच्या मृत्यूचे प्रतिशोध घ्यायसाठी तोही ब्रह्मदेवांच्या तपश्चर्यासाठी घोर जंगलात जातो. मग खूप वर्षानंतर हिरण्यकश्यपूलाही वर मिळते. तो वर मागतो असा की न सकाळी न रात्री, न पशु न पक्षी, न राक्षस न मानव, न आकाशात न पाताळात त्याचा संहार होईल, न शस्त्राने न अस्त्राने त्याचा संहार होईल असं त्याने ब्रह्मदेवांकडून वर मागितला. आता तो पण अमर झाला, म्हणून त्याने त्याच्या राज्यातल्या सर्वांना चेतावणी दिली, जर लवकरात लवकर तुम्ही विष्णू भक्ती बंद नाही केली तर मग तुम्हा सगळ्यांना मृत्यूदंड मिळेल. मग सर्व मानवांना तरी मृत्यूचे खूप मूल्य आहे, म्हणून त्या सर्वांनी विष्णू भक्ती बंद केली. पण तरीही एक मानव विष्णू भक्ती करत होता आणि तो होता प्रल्हाद. आणि विडंबना तरी बघा, प्रल्हाद सुद्धा त्या राक्षसाचाच मुलगा आहे. खूप दिवस झाले तरी प्रल्हादाने काही त्याची विष्णू भक्ती थांबवली नाही. हिरण्यकश्यपूने खूप प्रयास केला त्याला थांबवायचा, पण तरी काही झालेले नाही. त्याने प्रल्हादांना उंच पहाडावरून खाली फेकले, गरम तेलात टाकले, तरीही प्रल्हादांना काही झाले नाही. मग थोडे दिवसानंतर हिरण्यकश्यपूला लक्षात येतं, अरे हो, माझी बहीण होलिकाजवळही ब्रह्मांच्या वर स्वरूप मिळालेली एक अग्निरोधक चादर आहे. तिला जर ती गुंडाळून बसली आणि तिच्या मांडीवरती प्रल्हादाला देऊन एक मोठी आग लावली तर प्रल्हाद भस्म होऊन जाईल आणि होलिका वाचेल. पण जसे त्याने ठरवलेले असते त्याच्याहून पूर्ण उलट होतं. तिकडून एक जोरात वाऱ्याचा झोका येतो आणि त्या वाऱ्याच्या झोकाने ती अग्निरोधक चादर प्रल्हादांवरती येऊन बसते. ह्यानी होलिका जळून जाते आणि प्रल्हाद वाचतात. आता हिरण्यकश्यपूला वाटते आता कोणच काही करू शकणार नाही, आता मलाच त्याला मारावे लागेल. मग म्हणून तो प्रल्हादाजवळ जातो आणि म्हणतो की प्रल्हाद, तू तरी म्हणतोस की तुझा देव एका कणाकणामध्ये विद्यमान आहे. प्रल्हाद म्हणतात, होय, खरे आहे. मग हिरण्यकश्यपू म्हणतो की मग तो तर ह्या खांबात पण असेल. मग प्रल्हाद म्हणतात, हो आहे, आता मी बघतो तुझा देव. मग हिरण्यकश्यपू म्हणतो, आता मी बघतो तुझा देव ह्या खांबात आहे का नाही, तुझा देव खरा आहे का नाही. जेव्हा तो त्या खांबाला पाय मारतो, त्याच्या प्रहारामुळे ते खांब
हालू लागते आणि त्याच्यामधून नरसिंह खांब फोडून बाहेर निघतात. मग नरसिंह हिरण्याक्षाला खूप मारतात आणि त्याला त्या जमिनीवरती पाडतात. त्याच्या पायाला धरून ते तसेच फरफटत उंबरठ्यावरती घेऊन जातात आणि त्यांच्या मांडीवरती त्याला बसवतात आणि त्याच्या वराची त्याला आठवण करून देतात. म्हणतात की मी न देवे न पशुए न पक्षी, माझा देह मानवाचा आहे व माझे तोंड सिंहाचे आहे. ही न सकाळे न रात्रे, ही संध्या आहे. मी न शस्त्रांनी न अस्त्रांनी तुझ्यावरती प्रहार करणारे, मी माझ्या नखाने तुला मृत्यू देणार आहे. आणि तू न आकाशात आहेस न पाताळात, तू माझ्या जंगावरती आहेस आणि ह्या जंगेवरती मी तुझे पोट फाडून तुझे संहार करणार आहे. असे म्हणून ते जोरात चित्कार लावून त्याचे पोट फाडतात आणि त्या हिरण्यकश्यपूला मारले तरी नरसिंहाचा क्रोध काही शांत होत नाही. म्हणून ते हिरण्यकश्यपूच्या नगरात खूप त्राही करायला लागतात. मग तिकडून प्रल्हाद येतात आणि म्हणतात, क्षमा करा, माझ्याकडून जे काही चूक झाली असेल त्याची मला क्षमा करा, पण तुम्ही तुमचा राग शांत करा. असे म्हणल्याबरोबर नरसिंह प्रसन्न होतात आणि त्यांचा क्रोध शांत होतो. आणि ते म्हणतात, प्रल्हाद, मी तुझ्या स्वभावाने खूप प्रसन्न झालेलो आहे. जा आणि शासन कर. नरसिंहाचे म्हणजे विष्णूंचे आदेश मानून प्रल्हाद शासन करतात. आता प्रल्हाद मोठे होतात. त्यांचा मुलगा होतो विश्वकर्मा म्हणून आणि त्याचाही मुलगा होतो बली म्हणून. ह्या तिघांची ही विष्णू भक्ती तिन्ही लोकात प्रसिद्ध होऊन जाते. ह्याने सर्व प्रजेवरचा इंद्रदेवांवरून विश्वास उडून जातो आणि ह्याच्याने इंद्रदेवांना खूप राग येतो आणि ते विश्वकर्माचा वध करून टाकतात. मग आता बली त्यांच्या पितांचे मृत्यूचे प्रतिशोध घ्यायसाठी विश्वजित यज्ञ करतो आणि त्या यज्ञाचा प्रसाद म्हणून अग्निदेव त्यास धनुष्यबाणाचा प्रसाद देतात. त्या प्रसादाने बली आता अजय होता म्हणून त्याने स्वर्गावरती राज्य केले आणि परत पृथ्वीवरती निघून गेला. मग इंद्रदेव ब्रह्मदेवांजवळ जातात आणि म्हणतात, ब्रह्मदेव, बलीने माझे शासन घेऊन टाकले आहे, आता तुम्हीच काहीतरी करा. मग आता ब्रह्मदेव म्हणतात, मी तरी काहीच करू शकणार नाही. विष्णुदेव नक्कीच काही ना काहीतरी उपाय काढतील आणि तू विष्णुदेवांजवळ जा. असे म्हणल्यावर इंद्रदेव विष्णुदेवांजवळ जातो आणि परत विनंती करतो, विष्णुदेव, माझी रक्षा करा, माझे शासन